गोमुख बांधणी का केली आहे महाराजांनी, याच्या मागचं खूप मोठं कारण आहे. आपण जर राजस्थान साईडला गेलो तर तिकडे व्याघ्रमुखी दरवाजे समोरून मोठे पाटी असे कमी होत आलेले, पण राजाने गोमुखच बांधणी का केली तर आपण शत्रू सैन्याचं जास्तीत जास्त नुकसान हे आपल्या मुख्य प्रवेशद्वारात करू शकतो. शत्रूचं टार्गेट काय असतं माहिती, किल्ला जिंकताना की किल्ल्याची तटबंदी फोडा, याला मोठं भगदाड पाडा आणि आपली फौज आतमध्ये घुसवा, हे पहिलं टार्गेट. दुसरं टार्गेट असतं किल्ल्यातला कोणतरी फितूर करा जो ऐन टायमाला दरवाजा हा ओपन करणार आणि आपण आपली फौज आतमध्ये आणणार फितुरी म्हणा. तर हे शक्य नसल्यामुळं काय व्हायचं, जर समजा हा दरवाजापर्यंत जीबीचा दरवाजा लागला तुम्हाला पाठीमागे, तो एन्क्वायरी डोर होता किल्ल्याचा, मग तिकडे चौकशी होणार आणि नंतर बाहेरचा व्यक्ती आतमध्ये येणार. जर समजा जीबीचा दरवाजा तुटला आणि आपण ह्या चरईत ना, दोन तटबंदी मधली जी रस्ता असतो हा, त्याला चरई म्हणतात, त्या चरईतनं आपण इथपर्यंत आलो तर ते दरवाजा फोडताना पहिला वापर काय करणार, लाकडी ओंडका. हा लाकडी ओंडका लांब लचक असणार, तो अटकणार, या टर्नवरती तो वळू शकत नाही, बरोबर ना, तेव्हा ते दरवाजा फोडू शकत नाही. ते हत्तीचा उपयोग करणार. सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यापर्यंत हत्ती आणणं मोठं कठीण आहे, बरोबर ना, पण जरी आलात तरी गोमुखाला चढण असते आणि अचानक टर्न असतो, तेव्हा हत्ती धावू शकत नाही, धावला तरी सुद्धा टर्नवरती स्पीड कमी होतो आणि तो दरवाजा फोडू शकत नाही. लोखंडी चुका किंवा पॉइंटेड सुळे असायचे, म्हणजे हत्ती जरी आला तरी डोक्याला लागलं की हत्ती परत पाठी जातो. तिसरी गोष्ट, हत्तीने फोडत नाहीत, लाकडी ओंडक्याने फोडत नाहीत. जसे या तटबंदीवरती पांढरे धब्बे तुम्हाला नंतर दाखवे, निशाण दिसणार, तोफांचे गोळे पडलेले ते, त्यांना समजलं की गडाचा दरवाजा इथे आहे आणि समोरच्या खाडीतून जरी तोफगोळा मारण्याचा प्रयत्न केलाय तरी काय झालं, ह्या टर्नमुळे ना दरवाजाला काही डायरेक्ट तोफेचा गोळाच लागला नाही. हे पांढरे धब्बे दिसतात बघा ह्या भिंतीवरती, हे असे हे इथपर्यंत तोफेचे गोळे आलेले, हे खड्डे पडले होते मोठे, हे नंतर पुरातत्व विभागाने त्याला पॅचिंग केलं. शेवटपर्यंत तोफेचे गोळे जे आले हे इथपर्यंत आले, मुख्य प्रवेशद्वाराला डायरेक्ट कधीच तोफेचा गोळा लागला नाही. तुम्ही एक मार्किंग केला, तुम्हाला इथे आल्याशिवाय दरवाजा दिसला नाही, बरोबर ना. ह्याचं खास वैशिष्ट्य हेच आहे की जिथपर्यंत तुम्ही दरवाजाच्या समोरासमोर जात नाही तिथपर्यंत तुम्हाला मुख्य प्रवेशद्वार कुठे हे दिसत नाही, म्हणून याला इतिहासात लपोल दरवाजे किंवा छुपे दरवाजे म्हणतात. जेव्हा तुम्ही इथे येत आहे ना तेव्हा तुम्हाला दरवाजा दिसतोय, पण तुमची ना इथे वळल्यानंतर पाठ होते आपोआप. तुमची पाठ झाली की पाठीमागे एक बुरुज आहे, त्याचं नाव आहे खूब लढा तोफा बारा बुरुज. त्या बुरुजावर ना इथे ना प्रत्येक माणसाला तुम्ही धनुष्यबाण किंवा बंदुकीने मारू शकता. त्याची पाठ झाली की तुम्ही मारताय. तटबंदीवरती होल ठेवले आहेत ना, हे याला जंगी म्हणतात. त्या भिंतींवरती होल आहेत बघा, त्याला जंगी म्हणतात. हे गन पॉइंट आहेत त्यावेळीचे. शत्रू जेव्हा मोठ्या संख्येने इथे येणार तेव्हा तुम्ही साईडनी पण बंदुकीने मारताय, पाठून पण मारताय आणि याच्या मुख्य प्रवेशद्वारावरती पण जंगी आहेत, तिथून पण मारताय. प्लस रात्रभर जागून दगडीशा जमा केलेल्या असणार. जेव्हा शत्रू मोठ्या संख्येने येणार तुम्ही वरून दगड टाकताय, हा एक मोठा फायदा आहे. या दोन तटबंदीला आपण चरई म्हणतो. गोमुख दरवाजाची जी उजव्या बाजूची भिंत असते ही नेहमी लांब लचक गेलेली असते, ही इथून निघाले ना, ही इथून त्या जीबीच्या दरवाजापर्यंत गेलेली भिंत आहे, बरोबर. जगातल्या 100% माणसात 80% माणसं ही राईट हँड असतात. आपल्या मित्रांचा किंवा फॅमिलीचा विचार करा, उजव्या हाताची माणसं जास्त आहेत. जेव्हा शत्रू इकडे येणार त्याच्या उजव्या हातात तलवार असणार, तो ताकदीने वार करताना असे करतो. ही भिंत बघा बाहेर आली, तेव्हा शत्रूचे वार भिंतीवर जात आहे. आपला मावळा बाहेर झाला त्याचा हाताचा असणार, तो वार करताना असे करतो, ही भिंत बाहेर गेली. आपले वार शत्रूवरती, शत्रूचे वार भिंतीवरती, हा एक मोठा फायदा होतो. उजव्या हाताचा व्यक्ती जेव्हा आपण काय करणार, ही इथून लांब लचक भिंत गेली आहे, ह्याच्यावरती जंगे आहेत, गन पॉइंट आहे, धनुष्य बांधण्यासाठी जागा आहे. मग जेव्हा खालचा शत्रू पण वरच्या मावळ्याला मारण्याचा प्रयत्न करणार, इन केस समजा इथे शत्रू उभा आहे, तो वरच्या मावळ्याला मारतो, तो राईट हँड असल्यामुळे बाण चालवताना हात चालवणार, छाती बघा ओपन होती. लेफ्ट हँड व्यक्ती छाती ओपन नाही होत आहे, आज जाते. वरून जेव्हा तुम्ही मारताय छातीमध्ये टार्गेट करून मारताय, हा एक मोठा फायदा आहे. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार हा गोमुख बांधणीचा केला आहे. गोमुख म्हणजे गायीचा मुख नाही, आपण काय म्हणतो, गोमुख म्हणजे गाय अशी उभी आहे, ती पाठी वळून पाहते, जो आकार होतो असा टर्नवाला तो गोमुख, अशी ती कल्पना नाहीये. अजून पण बघा, तुम्ही मठात गेलात किंवा तुमच्या आपल्या घरी साधू मुनी किंवा जपमाळ वळताना पुढे एक गोमुख थैली वापरतात. गोमुख थैली असते, म्हणजे तुम्ही केलेला जप हा समोरच्या व्यक्तीला दिसता कामा नये. ती जशी जपमाळ दडवली असते तसा हा मुख्य प्रवेशद्वार दडवलेला असतो, म्हणून याला लपवल दरवाजे किंवा छुपे दरवाजे म्हणतात. यातून ती कल्पना आली होती. म्हणून शिवाजी महाराजांनी आपल्या प्रत्येक किल्ल्याचा दरवाजा हा गोमुख दरवाजा केलेला आहे, बांधणी केलेली आहे.